हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आता गौरी गणपती जवळ आलेली आहे. तर आपल्या गौराईसाठी सुंदर अशी आपण वेणी बनवलेली आहे. तर हीच वेणी कशी बनवायची आज मी तुम्हाला संपूर्ण शिकवणार आहे, स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कुठेही स्किप नका करू. तर हे बघा, त्यासाठी मी काय काय लागतं. इथं पाईप क्लीनर घेतले 2 कलरचे, गुलाबी आणि हिरवा कलर डार्क. त्यानंतर मोती आणि ही वायर घेतलेली आहे आपण पाठीमागे लावण्यासाठी. तर गुलाबी कलरच्या ऐवजी तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता आवडीने. तर इथे बघा, ही एक पाईप घेतली आणि अशी अर्ध्यामधून आपण फोल्ड करून घ्यायची आहे. अर्ध्यामध्ये फोल्ड केल्याच्या नंतर बघा, एक आपण बोटाच्या सहाय्याने 2 जे कांडे असतात तर तिथं पकडून अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेतली. फोल्ड केल्याच्या नंतर परत खाली घेतले दोन्ही साईडचे पाईप आणि परत खालच्या बाजूने बघू शकता इथं आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायची. वरचा आकार जो आहे तर व्यवस्थित द्यायचा. हे बघा, अशा प्रकारे खाली सुद्धा 2 पीळ घालून घ्यायचे असे आणि परत अजून रिटर्न खाली घ्यायचं. असं 2 वेळेला करायचं आणि राहिलेला एक्स्ट्राचा पूर्ण भाग आता खाली एकात एक गुंतवून घ्यायचा आहे, म्हणजे ती निघणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित पीळ देऊन घ्यायचं आहे आणि अशा छान अशा पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत. तर ही छोटी पाकळी मी तयार केलेली आहे. तर यापेक्षा तुम्हाला मोठी वेणी हवी असेल मोठ्या फुलांची, तर मोठ्या फुलांची सुद्धा बनवू शकता तुम्ही. त्यासाठी 2-2 पाईप लागतात. तर इथे बघा, परत एक पाकळी बनवून दाखवते. मध्यभागी फोल्ड केलं. फोल्ड केल्याच्या नंतर मेजरमेंटने 2च कांडे घेऊन डबल पीळ देऊन परत दोन्ही साईडला वळवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि ते वळवल्याच्या नंतर बघा, खालती परत अजून 2 वेळेला पीळ द्यायचा अशा पद्धतीने बघा आणि परत खाली दोन्ही साईडला वळवून घ्यायचं आणि खाली आल्याच्या नंतर व्यवस्थित असं पीळ देऊन घ्यायचं आणि पानाचा आकार छान असा पाकळीचा देऊन घ्यायचा. आणि अशा सगळ्या पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्या. जेवढ्या आपल्याला वेण्या बनवायच्यात किंवा जेवढ्या एका फुलासाठी आपण किती पाकळ्या लावणार आहोत तेवढ्या पाकळ्या बनवून घ्यायच्यात. तर इथं बघा, छोटं फूल असल्यामुळं मी एका फुलासाठी मी 6 पाकळ्या तयार केलेल्या आहेत. तर बघा, इथं 6 पाकळ्या बनवून घेतल्यात आणि आता हे 6 पाकळ्या झाल्याच्या नंतर ही वायर घेतलेली आहे बघा, 1 फूट घेतली आहे, म्हणजे 12 इंच आणि त्याच्या पुढं एक 2 इंच एक्स्ट्रा घेतली, म्हणजे टोटली 14 इंच घेतली, कारण ते फोल्ड करण्यासाठी. आणि ह्या पूर्ण तारेला आपण हिरव्या कलरने जी पाईप होती आपली ती गुंडाळून घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण हिरवा कलर गुंडाळून घ्यायचा. आता मी ही तार जी आहे तर ती सिंगल घेतली आहे. तुम्हाला हवं तर जास्त मोठं जर फूल तुम्ही बनवणार असाल वेणी, तर तुम्ही डबल तार करून नंतर पीळ देऊन घ्यायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित सिक्युअर होतं. आता इथं माझं फूल जे छोटं असल्यामुळं मी एक सिंगल तारमध्ये वापरलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण गुंडाळून घेतलं आणि दोन्ही साईडला हुक टाईप केलेला आहे अडकवण्यासाठी. आता त्या हुकामध्ये आपण रिबीनही अडकवून घेऊ शकतो बांधण्यासाठी. तर आता इथे बघा, पाकळी घेतली आहे मी. एका पाकळीला दुसरी पाकळी अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. परत 2 पाकळ्या अजून जोडून घेते आहे मी. अशा 3ही 2-2 पाकळ्या अगोदर जोडून घेते, कारण हे गरम असतं ते पोळतं, त्यामुळे 2-2 पाकळ्या मी जोडून घेते. तर परत ह्या 2 एकमेकांना जोडून घ्यायचं आणि फुलाचा जो आकार आहे तर ते तयार होतो. इथं 5ही पाकळ्या तुम्ही लावू शकता. जर मोठं फुल असेल तर 5 पाकळ्या सुंदर दिसतात. आता ही छोटा असल्यामुळे मी इथं 6 पाकळ्या वापरलेल्या आहेत. तर छान असं खालच्या बाजूने असं दाबून घ्यायचं हे फूल जॉईंट केल्याच्या नंतर आणि बघा किती सुंदर दिसते. आणि मध्यभागी मी ग्लू टाकून थोडासा मोठा मोती लावून घेतला आहे पांढऱ्या कलरचा. तुम्हाला इथं गोल्डन हवा असेल तर गोल्डनही लावू शकता. त्याच्यानंतर पानासाठी इथं मी हिरव्या कलरची पाईप घेतली आणि जसं आपण पाकळीला केलं होतं तसंच केलं, फक्त हे 1 वेळेला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पान तयार करून घेतलं आणि अशा पद्धतीने फुलाच्या वरती मी एक पान लावून घेतलेलं आहे. तर बघा, अशा आता सगळी फुलं मी तयार करून घेतली. जवळजवळ 5 फुलं मी तयार करून घेतले एका वेणीसाठी. आणि आता याच्यावरती अगोदर अरेंज करून घ्यायचं, म्हणजे बघून घ्यायचं की व्यवस्थित कुठं कुठं बसतं ते, म्हणजे किती अंतरावर बसतं ते. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. मी मुद्दामून पाठीमागच्या साईडनं तुम्हाला दाखवते, व्यवस्थित तुमच्या लक्षात यावं म्हणून. आता बघा, ही समोरची बाजू अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं
आणि व्यवस्थित बसल्याच्या नंतर 5ही फुलं बसल्यावर नंतर आपण पाठीमागच्या साईडने जी तार आहे त्या तारेवरती ग्लू टाकायचा आहे आणि हे चिटकवून घ्यायचं. आणि तारेवरती ग्लू टाकल्याच्या नंतर हे जे दोन्ही फुलांच्या पाकळ्या दोन्ही एकत्र येत आहेत तिथे सुद्धा चिटकावून घ्यायचं आणि पानांना सुद्धा चिटकावून द्यायचं. हे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच बघा. आता मी खाली अगोदर चिटकावून घेते पाठीमागच्या साईडने, आणि म्हणजे काय एकमेकांना व्यवस्थित चिटकवल्याच्यानंतर ते एकदम सिक्युअर होऊन जाईल, अजिबात निघणार नाही ते. आणि बघा हे स्केच पेन घेतला आहे मी कलरचा, पिवळ्या कलरचा, आणि थोडंसं मध्ये फुलाच्या मध्ये थोडंसं शेड करते. तर यामुळे थोडंसं छान दिसतं, फुलाचा आकार ओरिजिनल वाटतो. त्यामुळे थोडासा तुम्हाला दिसत असेल पिवळं एकदम फेंटमध्ये लावले, थोडंसं असं डार्क दिसते. तर हे बघा आपली वेणी जी आहे तर ती तयार झाली आहे. शेवटी ग्लू सगळीकडे लावून घेतला आणि आता ही 2 फुलं जी आहेत तर ती 2 फुलं एकमेकांना अशी चिटकावून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने आपण दोन्ही फुलं चिटकावून घेणार आहोत. तर छान अशी वेणी आपली तयार झालेली आहे मार्गशीर्ष गुरुवारासाठी, देवीसाठी, किंवा रेग्युलर आपण जे देवघरात कलश असतो त्या कलशावरती देवीसाठी, त्याच्यानंतर आपल्या गौरीसाठी. तर अशी सुंदर अशी वेणी आपण बनवू शकता. जर तुम्हाला आपल्याकडं ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता नक्कीच. यामध्ये कलरसुद्धा मिळतील, पांढरा कलर मिळेल, लाल, गुलाबी, चॉकलेटी, यामध्ये भरपूर असे कलर मिळतील तुम्हाला, पिवळासुद्धा मिळेल. तर बघा मित्रांनो, सुंदर अशी वेणी तयार झाली. ही वेणी तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.